फडणवीस सरकारची. कारण चांदा बांधा असेल, सिंधुरत्न असेल, हे योजना जनतेसाठी राबवण्यात अयशस्वी झालेले आहेत, अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे ही मोठी चपराक आहे केसरकरांना. हे केसरकरांना आता समजून जावं की ज्या पद्धतीने ह्या आम्ही मागे सुद्धा म्हटलेलं, ह्या सिंधुरत्नमध्ये गेल्या वेळी अनेक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आले, बकऱ्या वाटण्यात आल्या, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. आणि गायी वाटण्यात आल्या, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला. आणि माझ्या मते एखादेच फडणवीस साहेबांच्या हे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे एखादेच ही स्थगिती देण्यात आली असेल, त्याची अहवाल मागवण्यात आला असेल. आणि हा अहवाल मागवणं म्हणजे केसरकरांना मोठी चपराक आहे होती. पण राबवणारे जर प्रामाणिकपणे राबवत नसतील, त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल, तर अशी योजना न राबवलेली चांगली आहे ना. त्या एखाद्या प्रामाणिकपणे आणि भ्रष्टाचारी नसणाऱ्या माणसाच्या हातात ही योजना दिली पाहिजे. ती सर्वसामान्य जनतेच्या लाभाची आहे, चांगल्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांसाठी चांगली आहे. पण ती प्रामाणिकपणे राबवली गेली. त्याच्यात भ्रष्टाचार होत असेल तर ती न केलेली म्हणजे त्याचा जनतेला लाभच नाही. जर बोकडं आजारी पडणारी देणार असाल, गायी देणार त्या आजारी असतील, ज्या आज घेतल्या आणि उद्या मेल्या, अशा जर प्रकार होत असतील तर ते कशाला जनतेसाठी द्यायचं? असे प्रकार घडलेत का? गायी घडले ना, घडलेत. मी गेल्या वेळी सुद्धा अनेक बोकडं दाखवलेली, समोर जनतेसमोर आणलेलं. दोडामार्गात अक्षरशः 50 बोकडं गेली, पेपरमध्ये छापून आलेलं. हे सगळं होत असताना नाही, पण गायीचा प्रकार लवकरात लवकर बाहेर येईल बघा. आता ही सिंधुरत्न बंद पडली, कारण माझ्याकडे अनेक आल्या, पण शेतकरी समोर आले, कारण त्यांना आश्वासन दिलेलं की बाबा आपण तुम्हाला नवीन गाय देतो म्हणून. आता त्या गायी नाही मिळाल्या की 100% शेतकरी येणार समोर. आपल्या गायी 2 दिवसात मेल्या, कशा सांगतील कशामुळे मेल्या, काय मेल्या.